अरे बाबा, मार्केटमध्ये लोक गोवा, गुटखा, तंबाखू, बिडी, काडी वाईट गोष्ट बिंदात चांगले म्हणून जर सेल करू शकतात, तर सनीजचे चांगले प्रोडक्ट लोकांना चांगले सांगायला काय प्रॉब्लेम आहे का? मित्रांनो, माझ्या पहिल्या महिन्याची इन्कम 25,000, दुसऱ्या महिन्याची इन्कम 48,000, तिसऱ्या महिन्याची इन्कम 1,89,000, चौथ्या महिन्याची इन्कम 2,57,000, पाचव्या महिन्याची इन्कम 3,00,000 आणि हायस्ट एका महिन्याची इन्कम घेतलं मित्रांनो 4,03,000 रुपये. काही कंपनीमध्ये मित्रांनो एज्युकेशन सिस्टम चांगली होती, पण प्रोडक्ट चांगले नव्हते. देखा है हमने भी जिंदगी को बहुत करीब से, बात कुछ बनती नहीं सिर्फ नसीब से, होते नहीं अरमान पूरे खोखले इरादों से, और चलती नहीं जिंदगी दोस्तों मरे हुए वादों से. नमस्कार मित्रांनो, नाव विकास खेंदार, प्रॉपर बार्शी सोलापूरचा आहे. घरची परिस्थिती सांगितली तर 2.5 एकर शेती होती, दुधाचा व्यवसाय होता, 4-5 म्हशी होत्या मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला चांगलं आठवते, शिक्षण घेता घेता मला बाहेर काम करावं लागलं. मी एसटीडी मध्ये काम केलं मित्रांनो. मी जनरल स्टोअर्समध्ये काम केलं. एसटीडी मध्ये 6 तास काम केल्यानंतर मला 10 रुपये मिळायचे, म्हणजे महिन्याला 300 रुपये मिळायचे. मी जनरल स्टोअर्समध्ये काम केलं मित्रांनो. पूर्ण महिना काम केल्यानंतर मला महिन्याला 700 रुपये मिळायचे. आता ज्यावेळेस अशी परिस्थिती असती त्यावेळेस काय काय लोक शाळेमध्ये लय हुशार निघतात, परंतु शाळेमध्ये माझं जास्त डोकं चालत नव्हतं. कारण का? 10वीला 52% मार्क, 12वीला 48% मार्क. याचं कारण म्हणजे एकच, संत तुकाराम महाराज म्हणून गेले, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कारण की मला संगत अशा लोकांची लागली होती मित्रांनो. शाळा बुडून आम्ही बाहेर फिरायला जायचो. त्याचा त्रास मला पुण्यामध्ये MIDC मध्ये काम करताना झाला. त्यावेळेस आम्हाला सर म्हणायचे की मुलांनो आत्ता अभ्यास करा, म्हणजे परत त्रास होणार नाहीये. आम्ही त्यावेळेस मजा केली, पण आयुष्यभर आम्हाला MIDC मध्ये त्रास सहन करावा लागला. परंतु ना इलाज को क्या इलाज, काय नका तर केलं पाहिजे मित्रांनो. 10वी केली, 12वी केली, ITI केला आणि ITI करून मी पुण्यामध्ये आलो आणि काम करायला सुरुवात केली. ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलतो ना, घरचे वडील मला पुण्याला पाठवत नव्हते. का? कारण की माझ्या गावाकडचे बरेच मित्र घरनं गावाकडून पैसे घेऊन यायचे, हे तर 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस काढायचे, आणलेले पैसे सगळे खर्च करायचे आणि परत रिटर्न जायचे. त्याच्यामुळे वल्लाला ही भीती होती की मी पण त्यांच्याकडं काही पैसे घेऊन येईल, ते खर्च करून परत गावाकडे येईल. त्यामुळे वल्लांचं म्हणणं होतं तू इथंच कुठं तर दुकानामध्ये काम कर. परंतु कुठं ना कुठं तर ठरवलं होतं की परिस्थिती चेंज करायची आहे, म्हणून वल्लाकडं फक्त 900 रुपये घेऊन आलतो मित्रांनो. 900 रुपये घेऊन पुण्याला आलो आणि काम करायला सुरुवात केली. आज ह्या पिंपरी चिंचवडमध्ये बऱ्याच MIDC मध्ये मी काम केलं मित्रांनो. माझा माइंडसेट असा होता की जास्त काम केले म्हणजे जास्त पैसे मिळतात, म्हणून मी जॉबवरती 8 तास काम करायला सुरुवात केली, जॉबवरती 12 तास काम करायला सुरुवात केली, जॉबवरती 16 तास काम करायला सुरुवात केली. आता एवढं काम करून पाठीमागं वळून बघतो तर बँक बॅलन्स माझा 0 राहायचा. कारण का? इन्कम वाढवण्यासाठी सोर्स पण वाढवलं पाहिजे हे सांगणारं मला कोणी नव्हतं. कारण का? ते आपल्याला माहिती आहे ना, पाण्यामध्ये बकेटमध्ये आज पाईपलाईन इन्कमची एकच होती, पण त्या बकेटला 10 होल होते. किराणा भाडं राहू द्या, किराणा राहू द्या, गॅस बिल राहू द्या, असं ॲडजस्टमेंट कॉम्प्रोमाइज लाईफ माझं जीवन चालू होतं मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये जॉबमध्ये 2 वर्ष, 4 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 12 ते 15 वर्ष कसे जॉबमध्ये गेले मलाच कळलं नाही मित्रांनो. आणि आवर्जून मी गावाकडं यात्रेला जायचो, आवर्जून मी गावाकडं दिवाळीला जायचो. माझ्या गावातले मित्र मला भेटायचे आणि मला म्हणायचे की विकास तू पुण्याला जा नाहीतर मुंबईला जा, फिरून फिरून कुठे येणार? गावाकडे येणार. परंतु ना इलाज असतो मित्रांनो, मला कोरोनामध्ये गावाकडे जावं लागलं. पूर्ण फॅमिली घेऊन मी गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यानंतर मी शेती करायला लागलो मित्रांनो. 2 वर्ष मी शेती केली, पण ज्यावेळेस शेती कॅल्क्युलेशन करून बघितलं तर 2 वर्ष शेती लॉसमध्ये गेली मित्रांनो. मी विचार केला काय ना तर आता ट्रेडिशनल बिझनेस लावला पाहिजे, ट्रेडिशनल बिझनेस केला पाहिजे. 10 ते 15 बिझनेसची मी लिस्ट काढली, त्यातले 2-3 बिझनेस मी चॉईस केले. विचार मी हा केला की शेती रिलेटेड आपण शेळीपालन करू, आपण पोल्ट्री करू, आपण मत्स्यपालन करू. आता एवढं करायचं म्हणलं तर लागतं मित्रांनो भांडवल. परंतु एवढं दिवस जॉब करून 2.25 लाख रुपये कर्ज होतं मित्रांनो. भांडवल आणायचं कुठं? बँकेकडे ॲप्लिकेशन द्यायला सुरुवात केली मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये असताना गेल्या 40 महिन्यापूर्वी सनीज कंपनीचा प्लॅटफॉर्म मला फेसबुक थ्रू मिळाला मित्रांनो. फेसबुकला ज्यावेळेस मी शेतामध्ये होतो, फेसबुकला मला ही कळालं की त्या ठिकाणी फेसबुकला 29 लोकांचे स्टेटमेंट आलते इन्कमचे. आणि त्या स्टेटमेंटमध्ये मला ही पाहायला मिळालं की 29 लोक 5 ते 6 महिन्यामध्ये, काही लोक महिन्याला 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाखावर एवढ्या इन्कमला गेले. मनामध्ये विचार केला की जर एक व्यक्ती जर जाऊ शकतो तर विचार मी हा केला ते त्याला जमणार आणि तोच करू शकतो. पण 29 लोक जर जाऊ शकतात तर आपण पण जाऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवला. कारण का? स्वामी विवेकानंद एकच म्हणतात, जो आदमी खुद पे विश्वास कर नहीं सकता वो भगवान पे करेगा जो दिखता नहीं है. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवला आणि हा प्लॅटफॉर्म पाहण्यासाठी मी 250 किलोमीटर मित्रांनो पुण्याला आलो. हा प्लॅटफॉर्म ज्या जबरदस्त व्यक्तिमत्वानं समजून सांगितली, डॉक्टर अशोकजी तोडमोल सर, आपले सर्वांचे महागुरू, त्यांना मी वंदन करतो. ज्यावेळेस त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म समजून सांगितला, ज्यावेळेस मी इथले प्रोडक्ट पाहितले, इथले मी डेमो पाहिले, मनामध्ये एकच विचार आला मित्रांनो, अरे बाबा मार्केटमध्ये लोक गोवा, गुटखा, तंबाखू, बिडी, काडी वाईट गोष्ट बिंदात चांगले म्हणून जर सेल करू शकतात, तर सनीजचे चांगले प्रोडक्ट लोकांना चांगले सांगायला काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळं मी हा बिझनेस सनीज कॉर्नर घेऊन स्टार्ट केला. पैसे नव्हते,
कारण की इतके दिवस काम करून 2.5 लाख रुपये कर्ज होतं वल्लाखंड. पहिल्यांदा 5% पैसे व्याजानं काढायला लावले आणि सनीज कॉर्नरसाठी आज ते पैसे ॲडजस्टमेंट केले. झालं काय? प्रॉडक्टची क्वालिटी, टीमवर्कची ताकद, एज्युकेशन सिस्टम, याच्यामुळं 2-4 लोक थ्रू सुरू केलेला बिझनेस. मित्रांनो, माझ्या पहिल्या महिन्याचं इन्कम 25,000, दुसऱ्या महिन्याचं इन्कम 48,000, तिसऱ्या महिन्याचं इन्कम 1,89,000, चौथ्या महिन्याचं इन्कम 2,57,000, पाचव्या महिन्याचं इन्कम 3 लाख आणि हायस्ट एका महिन्याचं इन्कम घेतलं मित्रांनो 4,03,000 रुपये. ज्यावेळेस ते स्टेटमेंट पाहिले होते मनामध्ये एकच विचार असा आलता की एक दिसणारा माणूस मित्रांनो आंधळ्या माणसाकडे गेला आणि त्याला म्हणा लागला, मेरे को ये बता इस दुनिया में ना दिखने से बुरा क्या है, क्योंकि तेरे को सुबह दिखता नहीं, शाम दिखता नहीं, आदमी नहीं दिखता, औरत दिखता नहीं, पशु दिखता नहीं, पक्षी नहीं दिखता. मित्रांनो, त्या आंधळ्या माणसानं एक मार्मिक उत्तर दिला, इस दुनिया में बहुत सारे ऐसे लोग हैं जिनको दिखता है लेकिन दिखाई नहीं देता है. मित्रांनो, मी हा विचार केला, ह्या 29 लोकांचे स्टेटमेंट मला नुसतं बघायचे नाहीत, मला पण त्या आयुष्यामध्ये घ्यायचे आहेत म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे काम करायला सुरुवात केली ही तर कंपनीचं व्हिजन मला बघितलं. आज कंपनीचं स्लोगन आहे मित्रांनो, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. आयुष्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. कारण की काय लोकांकडे हेल्थ छान असते मित्रांनो, हेल्थ छान असते. माझे मित्र बाउन्सर आहेत, हेल्थ चांगली आहे, पण ते म्हणते पगार एवढा नाही, म्हणजे काय नाही आहे, वेल्थ नाही आहे. माझे काय लोक असे आहेत ना, त्यांच्याकडे वेल्थ भरपूर आहे, भले तो साखर कारखान्याचा चेअरमन असेल, पण डॉक्टर त्याला म्हणतात तुम्ही चहा पिऊ शकत नाही. का बरं? कारण की त्याला डायबिटीज आहे. घरामध्ये 1 लाख रुपयाची गादी आहे, पण डॉक्टर म्हणते मणक्यामध्ये गॅप आहे, तुम्हाला चटईवर झोपावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी वेल्थ भरपूर आहे, पण त्या ठिकाणी हेल्थ खराब आहे. आणि तिसरी गोष्ट जी मला अत्यंत आवडली ती म्हणजे मित्रांनो हॅपीनेस. आज सेलिब्रिटी लोकांना तुम्ही बघत असता, आज त्यांच्याकडे वेल्थ भरपूर आहे, हेल्थ पण चांगली आहे, पण त्यांना बॅड हॅबिट्स आहेत. ते डिप्रेशनमध्ये जातात, सुसाईड करतात, आत्महत्या करतात. त्याचं कारण हॅपीनेस त्यांना कमतरता आहे. आणि हॅपीनेस म्हणजे स्पिरिच्युअल नॉलेज. आणि खरंच मी आतापर्यंत वंचित होतो या अध्यात्म नॉलेजसाठी. माहीतच नव्हतं अध्यात्म काय असते, कर्म काय असते, कर्माचे प्रकार काय आहेत, गुड कर्म काय, बॅड कर्म काय. पण हे स्पिरिच्युअल नॉलेज आज भारतामध्ये नाही, अख्ख्या वर्ल्डमध्ये. जर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कुठल्या प्लॅटफॉर्मनं जर आणलं असेल तर सनीज आपण ESI सिस्टमनं, ते आज आपल्या डॉक्टर अशोकजी तोडमल सरने ह्याने हे आज स्पिरिच्युअल नॉलेज लोकांना दिलं गेलं की अध्यात्म नॉलेज आल्यामुळे की बाबा आज माझ्यावर वाईट सिच्युएशन का आली, चांगले का आली, ह्याचं कारण तर माझं कर्म. हे तिन्ही गोष्टी मला ह्या ठिकाणी बघायला भेटल्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला चांगलं आठवते मित्रांनो, ज्यावेळेस पुण्यामध्ये आलतो ना, 5 वर्ष मी सायकल चालवली आणि जिंदगीतली पहिली 2 व्हीलर मी ज्यावेळेस घेतली ना, 1783 रुपयाचा हप्ता भरत होतो मी 5 वर्ष. पण ह्या बिझनेसची ताकद फक्त 9 महिन्यामध्ये हुंडाई अल्कर्जर 21 लाख रुपयाची गाडी घेऊ शकलो. आणि गेल्या 3च महिन्यापूर्वी 50 लाख रुपयाची मर्सिडीज बुक करण्याची ताकद जर कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे आणि ESI सिस्टम ह्या प्लॅटफॉर्ममध्ये आज ती ताकद मला मिळाली. मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे, फक्त प्लॅटफॉर्म राईट पाहिजे. कारण की मी लोकांना एकच सांगतो, क्रिकेट लय भारी खेळता येतंय पण गल्लीत खेळून उपयोग नाही आहे, गाणं लय भारी गाता येतंय पण ट्रेनमध्ये गाऊन उपयोग नाही आहे. त्याला त्या लेवलचा प्लॅटफॉर्म पाहिजे. ज्यावेळेस मी जॉब केला, ज्यावेळेस मी शेती करत होतो, ज्यावेळेस माझं माइंड ट्रॅडिशनल बिझनेसकडे जात होतं, त्यावेळेस एक स्टोरी मला ऐकायला मिळाली. मला असं वाटते ती स्टोरी प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो. ती स्टोरी अशी आहे मित्रांनो, एका सर्कसमध्ये एक उंट आणि त्या उंटचं लहान पिल्लू खेळत असतात. अचानक ते लहान पिल्लू तिच्या आईला विचारतं की आई, आपल्या देवाने एवढे पाय एवढे मोठे का दिलेत. तिच्या आई त्याला एक बोलते, बाळा, वाळवंटामध्ये फार मोठं अंतर असतं, ते लवकरात लवकर कव्हर व्हावं ह्यासाठी देवाने आपल्याला पाय हे उंच दिलेत. ती म्हणते, पाठीवरती आपल्या कुबड का दिलंय. वाळवंटामध्ये पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम येतो, ऐन टायमाला त्याची उपलब्धता व्हावी म्हणून पाठीवरती आपल्याला कुबड दिलेलं आहे. ते म्हणते, आपल्या डोळ्याला एवढ्या मोठ्या पापण्या का दिल्या. ते म्हणते, ह्या वाळवंटामध्ये वारं भरपूर येत असते, त्या वाऱ्यामुळे वाऱ्याची धूळ आपल्या डोळ्यामध्ये जाऊ नये म्हणून भगवंताने आपल्याला पापण्या एवढ्या मोठ्या दिल्यात. आई, जर देवाने आपल्याला पाय एवढे उंच दिले असतील, पाठीवरती कुबड दिले असतील आणि डोळ्याला पापण्या एवढ्या मोठ्या दिल्या असतील, तर आपण सर्कसमध्ये काय करतो. याचा अर्थ मला प्रत्येक व्यक्तीला एकच सांगायचं आहे मित्रांनो, तुमच्यामध्ये कितीही क्वालिटी राहू द्या, जर तुमचं ठिकाण जर रॉंग असेल तर तुम्ही लकी नाही आहेत. आयुष्यामध्ये मी बरेच कंपनीमध्ये काम केलं, जॉबवरती काम केलं, शेतीमध्ये करून बघितलं, कारण की ते ठिकाण मला आता पण राईट भेटत नव्हतं. पण गेल्या 40 महिन्यामध्ये आज बघितलं गेलं, टोटल इन्कम जर बघितलं गेलं मित्रांनो, 20 लाख नाही, 40 लाख नाही, 7 लाख नाही, 80 लाख नाही, पाठीमागच्या 40 महिन्याचं टोटल इन्कम आहे 1,03,00,000 रुपये. मित्रांनो, आज हे जे परिवर्तन झालं का, कारण की मी घेतलेला डिसिजन. आणि मार्केटमध्ये ह्याच्या आधी जर बघितलं गेलं की पास्ट काही कंपन्या मार्केटमध्ये होत्या मित्रांनो, आज मी ह्या इंडस्ट्री चांगली आहे पण ह्या इंडस्ट्रीला मी निगेटिव्ह होतो. का,
कारण की पाठीमागच्या 5 कंपनीमध्ये मी पहिल्या कंपनीमध्ये 9 लाख, सेकंड कंपनीमध्ये 27 लाख, थर्ड कंपनीमध्ये मी 75 लाख रुपये, पहिल्या कंपनीमध्ये महिन्याला 1 लाख रुपये, दुसऱ्या कंपनीमध्ये महिन्याला 3 लाख रुपये आणि तिसऱ्या कंपनीमध्ये मी महिन्याला 5 लाख रुपये इन्कम घेत होतो. म्हणजे मी इन्कम घेत होतो तरी या इंडस्ट्रीला मी निगेटिव्ह होतो. का? कारण की ज्यावेळेस खायचे दिवस येत होते त्यावेळेस कंपनीच्या एमडीचे प्रॉब्लेम, कंपनीचे प्रॉब्लेम, प्रॉडक्टचे प्रॉब्लेम, पेआउटचे प्रॉब्लेम, ह्या गोष्टीमुळं मी पूर्ण त्रस्त झालतो. त्याच्यामुळे ह्या इंडस्ट्री सोडून मी गावाकडे गेलो मित्रांनो. 3 वर्ष शेती करत होतो. आज बाहेरल्या मार्केटमध्ये बरेच लीडर मला भेटत होते, बरेच लीडरला मी भेटलो. मार्केटमध्ये ते पैसे न कमवता निगेटिव्ह होते, पण मार्केटमध्ये मी पैसे कमवून निगेटिव्ह होतो. का? कारण का मला एकदा 3 लाख 5 लाख रुपये इन्कम गेल्यानंतर मला परत ते 50,000 वर जाणं मला अजिबात आवडत नव्हतं. ह्याच्यामुळे मी गावाकडे ट्रॅडिशनल बिझनेस टाकण्याचा माइंडसेट मी करत होतो. कारण का पाठीमागच्या कंपनीमध्ये आलेले जे अनुभव ते म्हणजे काही कंपनीमध्ये मित्रांनो एज्युकेशन सिस्टम चांगली होती पण प्रोडक्ट चांगले नव्हते. काही कंपनीमध्ये प्रोडक्ट चांगले होते, पेआउट चांगला होता, पण एमडी सरांचे इथिक्स व्यवस्थित नव्हते. काही कंपनीमध्ये एमडी चांगले होते, प्रोडक्ट चांगला होता, पेआउट चांगला होता, पण एज्युकेशन सिस्टम अजिबात नव्हती त्या ठिकाणी. पण ज्यावेळेस मला सनीज आणि ESI सिस्टम ज्यावेळेस पाहायला भेटली, मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो मित्रांनो, टेबलाला 4 पाय असतात. पहिला पाय CMD राईट पाहिजे, दुसरा पाय प्लॅनमध्ये दम पाहिजे, तिसरा पाय प्रोडक्टमध्ये दम पाहिजे आणि चौथा पाय एज्युकेशन सिस्टम पाहिजे. मित्रांनो ह्या 4 पैकी बाहेरल्या मार्केटमध्ये एक जरी पाय नसला ना तर तुमचा टेबल हल्ल्याशिवाय राहणार नाही. पण सनीजमध्ये जर आले, मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीनं ह्या 4ही गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग ह्या ठिकाणी बघायला भेटतील. आणि जिंदगीत मला असं वाटतंय ह्या ठिकाणी आल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला कधीच कुठलीच कंपनी जिंदगीभर चेंज करायची गरज लागणार नाही, असा प्लॅटफॉर्म सनीजनं आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर मला असं वाटतंय ज्या पद्धतीने आमच्या आयुष्यामध्ये हे परिवर्तन झाले त्या पद्धतीने तुमच्या पण आयुष्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आज महिन्याचं इन्कम 3 लाख ते 4 लाख रुपये घेतोय, पण आज मी घेतो इम्पॉर्टंट नाहीये. ज्या लोकांना घेऊन हा बिझनेस स्टार्ट केला असे 10 ते 15 लोक मित्रांनो 50,000 ते 1 लाख रुपये घेतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी 4 व्हीलर घेतली ही महत्त्वाचं नाहीये, पण ज्या लोकांना घेऊन ह्या बिझनेसमध्ये आलो, गेल्या वर्षी माझ्यासोबत 9 लोकांनी स्वतःच्या 4 व्हीलर घेतली, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काय वेळेस मी मनामध्ये विचार करतो, चुकून माझं शिक्षण लय झालं असतं, MBA झालं असतं, BTech झालं असतं आणि मला चुकून 1 लाख 2 लाख रुपये पगार असला असता तर मित्रांनो तो फक्त मलाच असला असता. मी विचार करतो काय वेळेस मी खानदानी श्रीमंत असलो असतो, चुकून वडिलांची 50-100 एकर जमीन असली असती तर कुणाला असली असती, फक्त मलाच असली असती. परंतु आज मी घेतलेल्या डिसिजनमुळे 10 ते 15 लोक 50,000 ते 1 लाखावर जाऊ शकतात. याचं उदाहरण एकच आहे, कर भला सो हो भला. त्यामुळे तुम्ही स्वतः कल्याण करा आणि लोकांचं कल्याण करा. आणि ह्या प्लॅटफॉर्मद्वारे आज आपण शेकडो लोकांचं आयुष्य चेंज करू शकतो. जाता जाता एक वाक्य बोलतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो. जब उलझने आई मैं झेलता गया, जब उलझने आई मैं झेलता गया, वक्त ने मैदान में उतारा मैं खेलता गया, लोग कहने लगे कि तू पागल हो जाएगा, मैं सुनता रहा, फिर भी 40 महीने से मैं सनीज करता रहा, लोगों की बातों को अपने मन में रख के अपने सपने गुनता रहा, लेकिन लोग ये नहीं जानते जब मेरा विश्वास बदलेगा तो मेरा वक्त भी बदलेगा, फिर ये पागल लोग है क्या, साला एक दिन पूरा इतिहास बदलेगा. विश यू हेल्थ, वेल्थ एंड हैप्पीनेस. थैंक यू वेरी मच.